हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले. दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले. छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला अजित पवारांकडील खाती राष्ट्रवादीलाच मिळावी असा आग्रह. दादांकडे क्रीडा उत्पादन शुल्क आणि अर्थ खात्याची होती जबाबदारी. दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत पवार कुटुंब एकत्र बसून निर्णय घेणार. आज किंवा उद्या निर्णय घेण्याची शक्यता. शरद पवार याबाबत अंतिम निर्णय घेणार, सूत्रांची माहिती. उपमुख्यमंत्री पदाबाबत आता बोलणं अमानुष. सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात अजूनही अश्रूंच्या धारा. संजय राऊतांची टीका. मुख्यमंत्री फडणवीस यंदा राज्याचा अर्थसंकल्प मांडण्याची शक्यता. अजित पवारांच्या निधनामुळे फडणवीस अर्थसंकल्प मांडणार असल्याची माहिती. 23 फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन. अजित पवारांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी सुरू. राज्य सरकारचे आदेश. डीजीसीएच्या फॉरेन्सिक टीम नंतर आता सीआयडीकडून चौकशी. तपासाचा वेग वाढला. पुण्याहून नागपूरला जाणाऱ्या वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांना शिवीगाळ. धमकी देणाऱ्यांमध्ये 10 ते 15 जणांचा समावेश. एक जण ताब्यात. 6 जणांविरोधात गुन्हे दाखल. काँग्रेस उमेदवार सौरभ ठोंबरे यांनी आरोप फेटाळले. अकोला महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या शारदा खेडकर यांची निवड. ठाकरे सेनेच्या उमेदवार सुरेखा काळे यांचा पराभव. बहुमत नसतानाही मित्रपक्षांच्या साथीनं भाजपचे महापालिकेवर सत्ता. मुंबई आणि नवी मुंबईतील प्रदूषणावरून हायकोर्टाची. दोन्ही पालिकांच्या कारभारावर नाराजी. वायू प्रदूषण नियंत्रणासाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती स्थापन. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून येते जूनपासून परदेशात टेक ऑफ. फेब्रुवारीपासून विमानतळ रात्रंदिवस सुरू राहणार. उड्डाणांची संख्या 23 वरून 34 पर्यंत पोहोचणार. प्रशासनावर आर्थिक शिस्तीचा बोजा वाढणार. 2025-26 या आर्थिक वर्षात बजेटमधील निधी वितरणाला कात्री. बांधकामं, वाहन खरेदी आणि इतर प्रशासकीय खर्चावर निर्बंध.